येळकोट येळकोट जय मल्हार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो. फसव्या सरकारचा जाहीर निषेध. एसटी प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे. एसटी प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे. तसं पाहायला गेलं तर मी बारामतीवरून क्रांतीशौर्य सेना अध्यक्ष कल्याणी वाघमोडे माझं मत व्यक्त करत आहे की आमचे एक बांधव प्राणांती उपोषणात नुसार त्या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी सरकारला प्रश्न विचारण्यासाठी उपोषणास बसले आहेत. मी याच शारदा प्रांगणमध्ये आज उभी आहे. ज्या शारदा प्रांगणमध्ये 2014ला जी पदयात्रा पंढरपूरच्या विठुरायाला साकडं घालून निघाली होती, ज्या पिवळ्या भंडाऱ्याच्या शपथा घेऊन या ठिकाणी जी लाखोंच्या संख्येने येथे धनगर बांधव जमला होता, त्या ठिकाणचं उपोषण सोडण्यासाठी आजचे मुख्यमंत्री त्यावेळेसचे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी उपोषण सोडते वेळी आश्वासन दिलं होतं की पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही आमचं सरकार आल्यानंतर आरक्षण लागू करू किंवा त्याची शिफारस केंद्र सरकारला पाठवू. परंतु आज 12 वर्ष झाले आपण बघतोय की एकीकडे धनगर हा सुद्धा एक हिंदू धनगर आहे आणि हिंदू रक्षक असणारी त्यांची एक संघटना किंवा मला एक नमूद करावंसं वाटतं की ज्या महाराष्ट्र शासनाने हे आश्वासन दिलं त्यांचीच RSS ची एक संघटना वनवासी कल्याण आश्रम हे सुद्धा एकीकडे कोर्टात आमच्या विरोधात याचिका दाखल केली जाते आणि महाराष्ट्र शासनाने मात्र आजपर्यंत आमची शिफारस केंद्राला पाठवलेली नाही. तर कलम 342(1) नुसार दुरुस्तीचा अध्यादेश त्वरित सरकारने केंद्राला पाठवावा, नाहीतर या सरकारचा जाहीर असा निषेध आम्ही या ठिकाणी नमूद करू इच्छितो. ज्या पांडुरंगाला आम्ही बुक्का सद्भावनेने आणि भक्तिभावाने लावतो, त्याच पांडुरंगाला आम्ही पिवळं असा भंडारा लावून तिथून जी पदयात्रा निघाले. परंतु आज या शारदा प्रांगणमध्ये जे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं, देवा भाऊ या लाडक्या बहिणीकडे पण लक्ष द्या. ज्या धनगर समाजाची आपण वेळोवेळी फसवणूक करत आहोत की ऍडव्होकेट जनरल यांच्याशी मिटिंग करून आम्ही निर्णय घेऊ किंवा अधिवक्ता यांच्या बरोबर मिटिंग करून आम्ही आमचं सरकार सकारात्मक आहे, परंतु हे आश्वासन आता आम्हाला नकोय. आता हे गाजर धनगर समाजाला मान्य नाही आणि ही लाडकी बहीण, जसं तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये लाडक्या बहिणींना पैसे देऊन तुम्ही मतांचं राजकारण केलं, परंतु आता धनगर समाजाची ही लाडकी बहीण आपला या फसव्या सरकारचा मी जाहीर असा निषेध व्यक्त करते. आणि ज्या पद्धतीने खूप मोठी शोकांतिका आहे की आज हा काळा बुक्का आम्ही दोन प्रकारे ह्याचं म्हणणं म्हटलं जातं की सद्भावनेने आम्ही पांडुरंगाला बुक्का लावतो, परंतु आज एक लाडकी बहीण बारामतीच्या या शारदा प्रांगण मधून हा काळा बुक्का माझ्या चेहऱ्याला लावून हा चेहरा मी सरकारचा काळा कारनामा किंवा सरकारचे फसव्या धोरणाचा मी जाहीर असा निषेध व्यक्त करते. ज्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं होतं की 70-72 सीट ही धनगर समाजाच्या आरक्षण मुद्द्यावर आमच्याकडे आलेली आहेत, आमचं सरकार 2014ला सत्तेवर आलेलं आहे, त्याच मुख्यमंत्री महोदयांना मी सांगू इच्छिते की ज्या पिवळ्या भंडारा आम्ही तुम्हाला लावून सत्तेवर बसवलं, तर हीच भगिनी आज महाराष्ट्रामध्ये आम्ही नमूद करतो की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये धनगर जमात आपल्याला बुक्का लावल्याशिवाय गप्प बसणार नाही. फसव्या सरकारचा जाहीर निषेध. एसटी प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे. एसटी प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे.